बोलता बोलता म्हणजे भावनेच्या ओघात थोडं राहून गेलं, कारण आज आम्ही तुमच्यापर्यंत ज्या मार्फत पोहोचतोय ती म्हणजे ही साऊंड सिस्टम, भूमी साऊंड सिस्टम, बरोबर. उत्कृष्ट असं साऊंड आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि काय बुवा, मगाशी सांगलंच ना, पहिल्या बारीक एवढे क्रॉस केलोय, अजून सुरुवात झाली. मशीन आणतो. आणि काय नाट्यकर बुवा मगाशी काय बोलले की टायमिंग वर इलच नाही. बुवा मी हो इलय ना, तुम्ही दोघे हापचड्डे फिरत होतास, मान्य करा. मी इले हो इस्त्री करून गेलो सदर्या. काय आला पोरगे ते तो स्पर्धेत उतारलो होतो भजनाची, त्याची स्पर्धा होती. आणि एक तो क्रिकेटर. आता नाही जिंकत गेले तसं झालो विषय, ट्रॉफी तर आणल्या घरी असं असतं. आणि जो माका सांगता आम्ही बाहेर येणाऱ्यांका प्रथम प्राधान्य देतो. अरे घाबरतच शिव सांग, तू कधी घेऊन येतस ना तुझ्या एरियात बारी करायचे दणकावून. काय खाल्ला पेटी घेऊन येत होता तेव्हा, स्वप्नीलची बारी, गोसावीची बारी. हा गोसावीची बारी आहे. मी मनात म्हणते होय देचाच कांडा काढत चाललंय, बरोबर ना. काय किती काय झालं ना तरी पाय जमिनीवर राहावं हवे माणसाचे, ऐकलं. आणि पैसो काय कुत्रो खाता टाकून बघ, सुंगणार नाही पुढे जाणार, खाणार तो, ऐकलं. तुका नावच मस्त ठेवलं ना रे, मला लय आवडला त्या स्वप्नाली पाटील. आता ज्या ठिकाणी प्रभू रामांचं महत्व सांगितलं, तसंच बघा एकदा काय झालं, एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला विचारलं की या जगात प्रेमाचं प्रतीक कोणतं, श्रेष्ठ प्रेमाचं प्रतीक कोणतं. बऱ्याच जणांनी सांगितलं नाही, कोणी सांगला ताजमहल, असं काय काय सांगितलं. पण एक पोरग हुशार होतो आमच्या स्वप्नासारखं, लगेच उठलो आणि म्हणता गुरुजी रामसेतू. मग गुरुजी म्हणतात स्पष्टीकरण दे. काय त्या पोरग्यान स्पष्टीकरण दिलं बघा. म्हणता रामसेतू सीतामाईला परत आणण्यासाठी बांधला होता, आणि तो रामसेतू बांधणाऱ्यांचे हात कलम केले नव्हते, त्यामुळे तो रामसेतू श्रेष्ठ प्रेमाची निशाणी आहे बघा. आणि प्रभू रामांनी तो बांधलाय. हॅलो. आणि काय बुवा तू अगदी बारी ठरल्यापासून मी पहिली करणार नाही का, तुका भीती वाटता. मग शांत ह्याचे खळीये बनवून झालं तर तू नाही खाणार. तो आता चालू होय 2 तारखे खा त्याचा होय ना, मी येतो या. हॅलो. आणि स्वप्न सांगता खळीये खणोचे. अरे सगळ्यांनाच खणोचे लागतं, कोण रावला त्याच्याशिवाय. आणि तो सांगता काजी, ह्यो सांगता फका, डिक्स उडवून घेऊ नको अंगार है ना. गोपीनाथ जांभळे म्हणजे आमचे बापू दादा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. अभंग घेतोय. बारे रंगणार पुढे पुढे अजून गजर हा, त्यानंतर माझ्याकडे भारूड हा. ह्यो सांगता की तो सांगता बघूया आपण, पण मी सांगणार नक्की, कारण हरियान बुवाचा चेन आहे. अरे मी सिंगल बारी सुद्धा भारूड सांगतोय, तू काय सांगतो. ते 2 बारीओ केलंस म्हणून मोठं झालं. तो बिचारो आज पहिलीच बारी आहे. ते काय जास्त तो काय तो जुजाक की काय भुजाक काहीतरी म्हणा होतो. जुजाक नाही रे सपन्या, भुजता. तो नवीन बैल असल्या भुजता. होय ताच झाला. आता ह्याला सांगला ना माझा लगीन झाला, माझ्या जोकडाचे सोगे माझ्या 2 आणि ह्यांच्यात 1 हा. एका कर्मा माहिती गावात गेलो असलो तर. घेऊया हळूहळू गजर हा पुढे. आता जास्त बोलले तर परत अंग बिंग काढल्यानंतर एरियाचे चोळा. आणि खरोखर रसिक जणांचे मी एक माफी मागेन, कारण माझी पहिली सुरुवात होती खरं, पण ही 2 माझी मुलं एक स्पर्धेला होता आणि एकाला उशीर झाला त्याच्यामुळे. आणि तो नाटेकर दिव्यावर सुनील होता ते, होय दिव लाव का माझ्यासाठी, म्हणजे जवळ नाही ते, म्हणून तू सांगलं. मी इलाय तेव्हा हापच्या डेट फिरत होतास तुम्ही. हल
रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर करी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी, माझी शेती ही पंढरी. रूप पाहता लोचनी 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 लोचनी, रूप पाहता लोचनी 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 लोचनी, सुख सुकृताची गोडी, बहुत सुकृताची गोडी, सुकृताची गोडी, सुकृताची गोडी, मननी विठ्ठली आवडी, 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 मननी विठ्ठली आवडी,